स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आत्ता जर मी तुम्हाला सर्वांचे फोन बघितले ना तर मला माहिती आहे, मी तुमची सर्च हिस्ट्री बघितली तर अलॉटेड इन्स्टिट्यूट बद्दलच तुम्ही काही ना काही सर्च केलं असेल। XYZ कॉलेजच्या प्लेसमेंट, या कॉलेजचं काय ब्रँड व्हॅल्यू आहे, या कॉलेजचं किती हे झालंय, काय झालंय, कॉलेज कुठं आहे, हॉस्टेल, मेस, ब्रांच। तुमच्या लक्षात येतंय कॅप राऊंड 1 नंतर आपण नक्कीच या सर्व गोष्टींमध्ये गुरफटून गेलोय, पण तुमच्या हे लक्षात येत नाहीये की आपल्याकडे 15 दिवस उरली आहेत, कारण 15 दिवसामध्ये तुमचे कॉलेजेस चालू होणार आहेत। सो याच टॉपिकवर मला काही तुम्हाला गोष्टी हेड्सअप द्यायच्या आहेत की काही गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे, काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या लक्षात येत नाहीयेत, बट त्या या 15 दिवसामध्ये बघणं किंवा त्या लक्षात घेणं खूप तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असाच जेन्युइन कंटेंट तुम्हाला या चॅनलवर तुमचं ॲडमिशन होऊपर्यंत नक्की भेटत राहणार आहे। तुमच्या लक्षात येत आहे का आपण ह्या कॅप राऊंडमध्ये किंवा जसेच रिझल्ट लागलेत ना, रिझल्ट लागल्यानंतर रिझल्टचं टेन्शन, रिझल्ट झाल्यानंतर कॅप राऊंडचं टेन्शन, रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॉलेजची लिस्ट बनवणे, कॉलेजची लिस्ट झाली तर पहिली अलॉटमेंट होणे, पहिली बघता बघता बेटरमेंट करायचं का हे करायचं, कसं तरी करून करून आपण इथंपर्यंत येऊन बऱ्यापैकी कॉलेजची आयडिया आली आपल्याला। काही जणांना मनासारखं कॉलेज मिळालंय, काही जणांना नाही मिळालंय, काही जणांना जे काय आपल्या आपल्या मार्गाप्रमाणे आहे ते सगळ्यांना बऱ्यापैकी अलॉट झालेले। बऱ्यापैकी महाराष्ट्रामधली मुलं आता काय होणार आहे, पुण्यामध्ये सगळे बऱ्यापैकी जण येणार आहेत, बरीचशी मुलं मुंबईवरून पुण्याला येणार आहेत किंवा बरीचशी मुलं वेगवेगळ्या ठिकाणाहून आपापलं घर सोडणार आहेत। तुम्ही या गोष्टीचा विचार केलाय का? शेवटचे 15 दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत। या 15 दिवसानंतर तुम्ही कितीही म्हणलं की मला घरच्यांसोबत राहायचंय, मला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तर हे पॉसिबल होणार नाही। मी काही लक्षात घ्या गोष्ट घ्या, जर तुम्हाला एखाद्या तुमच्या आत्याकडे जायचंय, मामाकडे जायचंय, कोणत्या पाहुण्यारावळ्याकडे जायचंय, आपण काय करतो, आधीपासून तिकीट बुक करतो, बरोबर आहे। तिकीट बुक करून जास्तीत जास्त त्यांच्या घरी जाऊन किती दिवस राहतो, 4-5 दिवस, आणि आपापलं रिटर्न येतो, म्हणून म्हणतो आपण त्याला पाहुण्याचं घर। आता तुमच्या ऍडमिशन झाल्यानंतर सेम प्रोसेस तुम्ही स्वतःच्याच घरासाठी करणार आहेत। ऍडमिशन झाल्यानंतर सुट्ट्या भेटणारच किती आहेत, दिवाळीच्या 4-5 दिवस, उन्हाळ्याच्या एक 15-20 दिवस, किंवा मध्ये एखाद्या सॅटर्डे संडे कुठे काही सुट्ट्या आल्या तरच, बरोबर आहे। तर तेव्हा काय करावं लागेल, आधीपासून तिकीट बुक करायला लागेल, पाहुण्यासारखं स्वतःच्या घरी जायला लागेल 5 दिवसामध्ये, आणि पुन्हा आपल्याला आपापल्या तुमचं जे काही कॉलेज असेल, जे काही हॉस्टेल, जे काय तुमची मेस असेल तिथे पुन्हा येऊन कंटिन्यू करावं लागणार आहे। मग आजचं एक गाणं आहे, काय 4 वर्ष, 4 वर्षानंतर नाही, तुम्ही पुण्यामध्ये येताय, जॉब पुण्यामध्येच भेटणार आहे, आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या फास्ट फॉरवर्ड इकडेच होणार आहेत। आणि समजून घ्या की लास्ट 15 डेज आहेत की ज्याच्यामध्ये तुमची जबाबदारी ही 0 आहे। मग उद्यापासून दादा काय अशी वेगळी जबाबदारी येणार आहे 15 दिवसानंतर, खूप जबाबदाऱ्या येणार आहेत ज्या की तुम्ही इमॅजिन पण नाही केल्यात आणि ज्या की तुम्हाला पेलवाव्या लागणारच आहेत। सो हे 15 दिवस जे आहेत ना, आत्ता तुम्हाला जर काही कपडे घ्यायचे, काही विचार करायची गरज आहे का? नाही, पप्पा मम्मीला सांगितलं घेऊन टाकलं। काही गोष्ट घ्यायची, पप्पा मम्मीला सांगितली घेऊन टाकली। तुमच्या बजेटप्रमाणे जे काय असेल फॅमिलीमध्ये डिस्कशन केलं, तुमच्या ऍडमिशनचं टेन्शन आई वडिलांना, तुमच्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आई वडिलांना, तुम्हाला कशाचं टेन्शन आहे का? नाही, शक्यतो आपण काय आहे टेन्शन ऑफकोर्स तुम्हाला असणारच आहे, पण तेवढं तुम्हाला डिसिजन्स काही घ्यायचे नाहीत की तुम्हाला टेन्शन त्याचं घ्यायचं नाहीये। पण 15 दिवसानंतर सगळ्या गोष्टी रिव्हर्स होणार आहेत, लक्षात घ्या। 15 दिवसानंतर तुम्ही कॉलेजमध्ये असणार आहेत, घरचे तुम्हाला 5,000 पाठवतील, 7,000 पाठवतील, 8,000 पाठवतील, वेगवेगळ्या आई वडिलांच्या परिस्थितीप्रमाणे वेगवेगळे आई वडील आपापल्या मुलाला त्यांच्या बेस्ट जे काय देऊ शकतात ते पैसे पाठवणार आहेत। तुम्हाला त्याच्यामध्ये महिना मॅनेज करायचा आहे। महिन्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित, आधी म्हणता येतं पप्पा मला हा शर्ट घ्यायचा, हे घ्यायचं, आता तुम्हाला माहिती आहे महिन्याच्या 8,000 आपल्याला दिलेले आहेत। उगीच हॉटेलमध्ये जेवायला जाता येणार नाहीये, उगीच पिक्चर बघायला म्हणून जाता येणार नाहीये, आणि किती घरच्यांची आठवण आली तर रिटर्न येता येणार नाही। सो सर्व गोष्टींचं तुम्हाला मे बी तुम्हाला आत्ता हे लक्षात येणार नाही, पण जेव्हा तुम्ही जाणार आहेत तिथे त्या दिवशीचा लास्ट मोमेंटचा दिवस मला नक्की आठवून मला मेसेज करा वाटल्यास, की ज्या दिवशी घर सोडायची वेळ येईल ना। आत्ता खूप हे सगळं सोपं वाटतंय, मी जातो, मी हे करतो, इकडं हे करू, हॉस्टेल करू, मेस करू, आणि सेम तुमच्या घरच्यांसोबत सुद्धा आहे। तुम्ही या ऍडमिशन प्रोसेसमध्ये लक्षात घ्या, आपलं वय कमी, आपण गेम खेळू शकतो, आपलं वय कमी, आपण इकडे तिकडे मित्रांसोबत फिरायला जाऊ शकतो, आणि आपण रिलॅक्स होऊ शकतो, कारण त्याच्यावर तुमचं प्रेशर नाही। तुमच्या फीसचं प्रेशर आहे, तुमच्या आई वडिलांवर आहे, तुमच्या सर्व गोष्टींचं प्रेशर, तुम्हाला तिकडे करमणार का नाही, तुम्हाला राहणार का नाही, तुम्हाला जेवायला भेटणार का नाही, तुम्हालाही आहे, पण तुमच्यापेक्षा 1000 पटीने जास्त त्यांना आहे। त्याच्यामुळे मागचे 45-40 दिवस ते सुद्धा तेवढ्याच टेन्शनमध्ये आहेत। आणि मी एक सांगू, मी खूप पालकांना बोलतो, माझं शक्यतो जास्त करून जे व्हिडिओज बघतात किंवा काउन्सिलिंगमध्ये बऱ्यापैकी माझ्याशी पालक जास्त कनेक्टेड आहेत मुलांपेक्षा। तर मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, सगळ्यात जास्त टेन्शन मुलांचं टेन्शन समजा एवढं असेल ना, तर त्यांच्या वडिलांचं टेन्शन थोडंसं असतं, नक्कीच कमी असतं, एवढं नसतं, पण त्यांनाही टेन्शन असतं, आता शेवटी त्यांचा मुलगा जाणार आहे। पण सगळ्यात जास्त टेन्शन आईला असतं का? मी तुम्हाला सांगतो 2 गोष्टी। एक, आपण आईला पूर्ण उत्तर देत नाही, कसं कॉलेज आहे, काय, हा चांगलं, एवढंच आपण तिला सांगतो, आपण पूर्ण गोष्टी क्लिअर करत नाही।
तिला तिचं वेगळं टेन्शन आहे की आता हा मुलगा 15 दिवसाने बाहेर जाणार आहे, मग हा राहू शकेल का, त्याला खायला भेटेल का, भरपूर गोष्टी आहेत. आणि काय होतं, आपण मेन डिस्कशनमध्ये शक्यतो आईला घेत नाही, बरोबर आहे, हा हे मी सांगितलं ना, बरोबर आहे, बरोबर आहे. मग तिच्या मनामध्ये खूप टेन्शन आहे. आणि आई वडिलांना काय असतं, त्यांना डिसिजन घ्यायची सवय असते, मग त्यांनी भरपूर वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघितलेले असतात. तर त्यांच्यासाठी तुमचं ऍडमिशन फार काही मोठी डील नाही आयुष्याची, तुमच्या आईसाठी सगळ्यात आयुष्यातली मोठी डील आहे. मी फॉर शुअर सांगतो, जेवढे काही पॅरेंट्स माझे व्हिडिओ बघत असतील, जे कोणी आत्ता बघतायत, त्याच्यात जे मम्मी लोक व्हिडिओ बघतायत, फॉर शुअर सांगतो ते 40-45 दिवस झोपलेच नाहीयेत, किंवा मी म्हणणे फॉर्म भरल्यापासून तर त्यांची रात्रीची झोप एकदम खराब झाली. सो आपण काय मिस करतोय, पालकांच्याही लक्षात हे आलं पाहिजे, मुलांच्याही लक्षात आलं पाहिजे की हे लास्ट 15 दिवस आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा मुलगा तुमच्यापाशी राहणार आहे. आणि मुलांसाठी सुद्धा की तुम्ही तुमच्या आईवडिलांपाशी आत्ता जसं फ्रीली राहताय तसं राहू शकणार आहे. पुढे येणारा काळ असा एकदम जसा आज तुम्ही इमॅजिन करताय तसा अजिबात नसणार आहे. सो प्रत्येकाला माझ्याकडून एक गोल्डन सजेशन काय असेल की हे 15 दिवस मध्ये वादही झाले असतील, हे कॉलेज घ्यायचं का, ते कॉलेज घ्यायचं, ही ब्रँच घ्यायची का, ती ब्रँच घ्यायची, पैसे भरायचे का, डोनेशन करायचं का, 100 प्रश्न होते. कसा बसा तुम्ही त्याच्यातून मार्ग काढलाय, हे सगळ्या गोष्टी सोडून, या सगळ्या गोष्टींना मागे सोडून आता मात्र 15 दिवस उरले. प्रत्येक फॅमिलीचा एन्जॉय करण्याची वेगवेगळी पद्धत असते. कोणी फिरायला जाईल, कोणी मूवीला जाईल. मी मुलांना सांगेन पॉसिबल झालं तर मूवीला घेऊन जा. तुम्ही ठरवा तुमच्या पॅरेंट्सना तुम्ही कसं हॅपी करू शकता, कसे काय हे 15 दिवस तुम्ही त्यांच्यासोबत स्पेंड करू शकता. कारण मलाही माहिती आहे की आता आजकाल आपली जनरेशन जेन झी जनरेशन आहे. आपण फोनवर जास्त असतो आणि नक्कीच तुम्ही सुद्धा सध्या माझा व्हिडिओ बघून नंतर पुन्हा फोनवरच असणार आहे, कारण आता सुद्धा फोनच बघताय सगळेजण. दिवसभराचा शेड्यूल जर विचारला, जेवण करणे, फोन व्हिडिओ बघणे, कॉलेजचं नाव 4दा सर्च करणे, कॉलेजच्या वेबसाईटवर 15दा जाणे आणि या कॉलेजच्या अलॉटमेंट बघणे, कॉलेजच्या प्लेसमेंट बघणे, कॉलेजचे डान्स व्हिडिओ हे बघणे. पण हे 15 दिवसानंतर सगळं करायला भेटणारच आहे. हे 15 दिवसानंतर सगळं करायचंय. त्याच्यामुळे आत्ता 15 दिवस तुमचे खूप महत्त्वाचे आहेत. फोन थोडासा बाजूला ठेवून आईवडिलांसाठी काही प्लॅन करता येत असेल तर नक्की प्लॅन करा. जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करण्याचा प्रयत्न करा. आणि नक्कीच मी पालकांना सुद्धा सांगेन की आता हे 15 दिवस तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पालकांना या गोष्टी सगळ्या सांगायची गरज नाही आहे. त्यांच्या मनामध्ये हे सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये चालू आहेत. मे बी तुम्ही त्यांना बोललेले नसणार आहेत. सो प्रत्येकाला फायनली हेच सजेशन असणार आहे की हे जे आत्तापर्यंत तुमच्या पालकांनी काय, आम्ही काय, आमचं काम आहे की तुम्हाला त्या स्टेजपर्यंत नेणं. तर हे कोणीही विसरायचं नाही आहे. आपल्याला तिथं जाऊन चांगल्यातले चांगले मार्क्स घ्यायचे आहेत, कोणत्या वाईट संगतीला लागायचं नाही आहे. प्लस या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलोअप घेत राहायचं आहे. सो येणाऱ्या काळामध्ये कसं वागायचं आहे, काय नाही, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचीही तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. पण पुन्हा मी रिमाइंड करून देईन, शेवटचे 15 दिवस आहेत. मी असं म्हणणार नाही की असं लाईफचे 15 दिवस, असं नाही, पण विदाऊट जबाबदारीचे तर नक्कीच शेवटचे हे 15 दिवस आहेत. नक्कीच हे एन्जॉय करून घ्या. आईवडिलांसोबत काहीतरी चांगलं प्लॅन करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि पॅरेंट्सनी नक्की सांगायला विसरू नका की मी जे बोलतोय ते तुम्हाला पटतंय की नाही. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.